नमस्कार मित्रांनो. 30 ते 40 वयोगटातील महिलांची लैंगिक आकांक्षा तरुण मुलीपेक्षा अधिक असते. नंबर 2, 70% स्त्रिया शारीरिक संबंधापेक्षा चॉकलेट खाणं पसंत करतात. नंबर 3, हायमेनचा स्त्रीच्या कौमार्याशी काहीही संबंध नाही. खेळताना, सायकल चालवताना किंवा कोणतेही कष्टाचे काम करताना हा पडदा फाटू शकतो. नंबर 4, निर्णय घेताना स्त्री मनाचे ऐकते आणि पुरुष मेंदूचे ऐकतो. म्हणजेच स्त्रिया भावनिक होऊन निर्णय घेतात आणि पुरुष तार्किक विचार करून निर्णय घेतात. नंबर 5, मासिक पाळी किंवा पिरियड्स हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. एक महिला तिच्या आयुष्यातील सरासरी 4 वर्ष मासिक पाळीमध्ये घालवते. 6, ज्या महिलांची उंची जास्त असते त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. 7, स्त्री शारीरिकदृष्ट्या जितकी समाधानी असते, मासिक पाळी दरम्यान तिला तितक्याच वेदना कमी होतात. 8, पुरुष स्त्रीपेक्षा जास्त खोटं बोलतात. पुरुष दिवसभरात 6 वेळा तर स्त्री 3 ते 4 वेळा खोटं बोलते. 9, स्त्रिया प्राचीन काळापासून शृंगार म्हणजेच मेकअप करत आल्या आहेत. प्राचीन काळी रोममध्ये स्त्रिया शृंगार करण्यासाठी नैसर्गिक साधनांसह चक्क योद्ध्यांचा घाम वापरत असल्याच्या नोंदी आहेत. 10, महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा अधिक वेगाने धडकते. 11, जगात दर 10 सेकंदाला एका महिलेच्या गर्भावस्थेत आणि बाळंतपणादरम्यान मृत्यू होतो. 12, बालवयातच मुलींचे मेंदू मुलांपेक्षा अधिक वेगाने विकसित होतो. म्हणूनच बालपणात मुली मुलांपेक्षा अधिक समजदार असतात आणि मॅच्युअर दिसतात. 12, प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत आलेले आहेत. पूर्वी ब्रिटनमध्ये मेकअप केलेल्या महिलांना चेटकीन समजून मोठी शिक्षा दिली जात असे. 13, स्त्रियांचे डोळे पुरुषांपेक्षा 20% जास्त रंग ओळखतात. 14, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बोलक्या असतात. पुरुष दिवसभरात सुमारे 7,000 शब्द बोलतात तर महिला एका दिवसात 20,000 शब्द बोलतात. 15, दारू म्हणजेच अल्कोहोल पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीराचे अधिक नुकसान करते. अल्कोहोलमुळे महिलांमध्ये यकृताशी संबंधित आजार फार लवकर पसरतात. 16, महिला एका वेळी अनेक कामे करू शकतात. पुरुषांना मात्र सहसा हे शक्य होत नाही. मात्र एकाच वेळी अनेक कामे केल्याने कार्यक्षमता घटते. 17, महिलांना मुद्दाम रिस्क घ्यायला आवडत नाही. मेंदूतील एका विशिष्ट भागामुळे मनुष्य मुद्दाम रिस्क घेतात. महिलांमध्ये मेंदूचा हा भाग पुरुषांपेक्षा मोठा असतो. 18, लग्नानंतर बहुतेक पुरुषांचे वजन वाढते कारण त्यांच्या आयुष्यात आलेली पत्नी त्यांच्या खानपानाची उत्तम काळजी घेत असते. 19, स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील तब्बल 1 वर्ष या विचारात घालवतात की आज काय घालायचे. 20, स्त्रियांमध्ये वास घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा अधिक असते. 21, स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत आकाराने लहान असतो परंतु पेशीची संख्या समान असते. मेंदूच्या आकाराचे व वजनाचा बुद्धिमत्तेशी फारसा संबंध नसतो. 22, महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते. महिलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने असे घडते. 23, उंच टाचा असलेल्या हिल्स खरं तर पुरुषांकरता बनवल्या गेल्या होत्या. पुरातन काळात उंच टाचेची चप्पल घालणे हा पुरुषार्थ मानला जायचा. 24, नवजात बालकाचा गंध आईवर एखाद्या ड्रग्जसारखा परिणाम करतो. म्हणूनच जन्मलेल्या मुलापासून त्याची आई फार काळ दूर राहू शकत नाही. 25, स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट वेगाने डोळे मिचकवतात. स्त्री एका मिनिटात 19 वेळा तर पुरुष एका मिनिटात 11 वेळा डोळे मिचकवतो. 26, सार्वजनिक ठिकाणी महिला पुरुषांपेक्षा अधिक जागरूक असतात. 27, मुले जसे आपापसात बोलतात तशाच मुली देखील आपापसात बोलत असतात. 28, आपली चूक लक्षात आल्यावर स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत लवकर खेद व्यक्त करतात. 29, एखादी बातमी किंवा गोष्ट स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक वेगाने पसरवतात. 30, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त स्वप्न बघतात.
महिलांचे स्वप्न अधिक भावनिक असतात. पुरुषांना त्यांची स्वप्न फार काळ लक्षात राहत नाहीत. 31. दरवर्षी 8 मार्च दिवस जगभरात जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. 32. महिलांमध्ये बालपणापासूनच चेहऱ्यावरील हावभाव आणि भावनिक गोष्टी पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता असते. 33. स्त्रिया सामाजिक दबाव पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. पुरुष मात्र त्यापासून दूर पळताना दिसतात. तर मित्रांनो, हे 33 अशी मानसशास्त्रीय लक्षणे आहेत जी आपण आज या व्हिडिओमधून पाहिलेली आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.